ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नेहमीच नाटक चित्रपटात पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. मामांनी प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिलाय. त्यांनी आजवर अनेक सिनेमे केलेत आणि चाहत्यांना सुद्धा त्यांच्या प्रत्येक भूमिका तितक्याच आवडतात. महाराष्ट्राचे लाडके मामा यांना नुकतंच महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी मामांना शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी सुद्धा या गोड बातमीवर विशेष प्रेम दाखवलं. चाहत्यांना मामा आता पुन्हा कोणत्या भूमिकेत दिसणार असा प्रश्न असताना तब्बल 19 वर्षांनंतर नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा झाली आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील कंडक्टरची भूमिका मामांनी ज्या पद्धतीने साकारली होती ती आज सुद्धा चाहत्यांना लक्षात आहे. आता या चित्रपटात जुन्या कलाकारांसोबतच नवीन कलाकार सुद्धा झळकणार आहेत. या चित्रपटात अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगावकर, निर्मिती सावंत, वैभव मांगले, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, हेमा लिंगळे, अली असगर, संतोष पवार हे कलाकार दिसणार आहेत. तर नुकतंच चित्रपटाचं शूटिंग सुरू झालंय. स्वप्नीलने आपल्या सोशल मीडियावर मामांसोबतचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो नवरा माझा नवसाचा या चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचा अंदाज चाहते लावतायत. पाहूया हा फोटो. त्यावर स्वप्नीलने सिने जगत ज्या माणसाशिवाय अपूर्ण आहे, सुपरस्टार ही उपमा ज्यांना खऱ्या अर्थाने लागू होते. जितका मोठा नट तितकाच साधा माणूस. हो, अजूनही त्यांना पुरस्कार जाहीर झाला आणि प्रत्येक मराठी माणसाला आपला वैयक्तिक गौरव झाल्यासारखं वाटलं. महाराष्ट्र भूषण श्री अशोक सराफ, आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा, असं छानसं कॅप्शन या फोटोला स्वप्नीलने दिलंय. चाहत्यांनी सुद्धा अतिशय छान कमेंट केल्यात. तुम्ही मामांना आणि स्वप्नीलला नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.